नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत परमनंट जॉब वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 63,200 रुपयाच्या दरम्यान दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पात्र आहात। शैक्षणिक अर्थ जे आहे तुम्ही 7वी उत्तीर्ण असाल किंवा 10वी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। पदे जे आहे त्या ठिकाणी शिपाई असेल, पहारेकरी असेल, परिचर, सफाईगार, शिंपी ड्रायव्हर, माळी धोबी, नावी सेवक अशा अनेक पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, वयमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी चतुर्थ श्रेणी म्हणजेच गट ड संवर्गासाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। सर्वप्रथम आपण या ठिकाणी महत्त्वाच्या तारखांविषयी माहिती घेणार आहोत। अर्ज जे आहे त्या ठिकाणी 3 जानेवारी 2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 24 जानेवारी 2024 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे या ठिकाणी सादर करू शकता। परीक्षा शुल्क देखील या काळादरम्यान तुम्ही या ठिकाणी करू शकता। या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे प्रयोगशाळा परिचर या पदासाठी निघालेली आहे। पगार तुम्हाला या पदासाठी 19,900 ते 63,200 रुपये इतके दरमहा दिला जाईल। 7 जागा या ठिकाणी आहेत। त्यानंतर शिपाई या पदासाठी 15,000 ते 47,600 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। 5 जागा एकूण या ठिकाणी आहेत। या ज्या वॅकन्सीचा आहे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळेसाठी आहे। त्यानंतर पहारेकरी या पदासाठी 15,000 ते 47,600 रुपये वेतन आहे। 5 जागा या ठिकाणी आहेत। त्यानंतर शवविच्छेदन परिचर या पदासाठी 15,000 ते 47,600 रुपये जागा आहेत, वेतन आहे। 5 जागा या ठिकाणी आहेत। प्राणीगृह परिचरसाठी या ठिकाणी तुम्हाला सेम वेतन आहे, 3 जागा आहेत। दप्तरीसाठी या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये वेतन, 1 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर परिचरसाठी या ठिकाणी 15,000 ते 47,600 रुपये वेतन, 1 जागा या ठिकाणी आहे। सफाईगार या पदासाठी 15,000 ते 47,600 रुपये, 2 जागा या ठिकाणी आहे। त्यानंतर सर्वोपचार रुग्णालय धुळेसाठी पुढील वॅकन्सी आहे। शिंपी या पदासाठी 15,000 ते 47,600 रुपये वेतन आहे, 1 जागा या ठिकाणी आहे। दंतपरिचर या पदासाठी देखील सेम वेतन आहे, 1 जागा या ठिकाणी आहे। उद्वाहन चालक या पदासाठी देखील सेम वेतन आहे, 1 जागा या ठिकाणी आहे। वसतिगृह सेवक किंवा मेस सेवकसाठी सेम वेतन या ठिकाणी आहे, 1 जागा या ठिकाणी आहे। कक्ष सेवकसाठी सेम वेतन या ठिकाणी आहे, 31 जागा आहे। रुग्णपट वाहकसाठी सेम वेतन आणि 2 जागा आहेत। नावीसाठी सेम वेतन आणि 3 जागा आहे। धोबी या पदासाठी 4 जागा आहेत। शिपाई पदासाठी 4 जागा आहेत। चौकीदारसाठी 3 जागा आहे। प्रयोगशाळा परिचरसाठी 1 जागा या ठिकाणी आहे। माळी या पदासाठी 1 जागा आहेत। कक्षसेवक किंवा कक्षायक किंवा महिला आयासाठी 9 जागा या ठिकाणी आहेत, सेम वेतन या ठिकाणी आहे। बाह्य रुग्ण विभाग सेवकसाठी 5 जागा आहेत। त्यानंतर सुरक्षा रक्षक किंवा पहारेकरी या पदासाठी 3 जागा आहे। प्रमुख स्वयंपाकी या पदासाठी 4 जागा आहेत। सहाय्यक स्वयंपाकीसाठी 2 जागा आहे। स्वयंपाकी सेवकसाठी 5 जागा या ठिकाणी आहेत। शेकरण सेवकसाठी 3 जागा आहेत। सफाईगारसाठी 24 जागा या ठिकाणी आहे। अशा एकूण 108 जागा या ठिकाणी सर्वोपचार रुग्णालय धुळेसाठी या ठिकाणी आहेत। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणीगृह परिचर, दप्तरी परिचर या पदांसाठी तुम्ही फक्त 10वी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। सफाईगार या पदासाठी तुम्ही 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्यानंतर शिंपी असेल, दंतपरिचर असेल, उद्वाहक चालक असेल, वसतिगृह सेवक किंवा मेस सेवक असेल, कक्षसेवक, रुग्णपट वाहक, नावी, धोबी, शिपाई, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर असेल, माळे असेल, कक्षसेवक असेल, आया असेल, बाह्यरुग्ण विभाग सेवक असेल, सुरक्षा रक्षक पहारेकरी असेल, प्रमुख स्वयंपाकी असेल, सहाय्यक स्वयंपाकी असेल, स्वयंपाकी सेवक असेल, शेकरण सेवक असेल, या सर्व पदांसाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। सफाईगार या पदासाठी तुम्ही 7वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे, त्या संदर्भातील वेबसाईट या ठिकाणी दिलेल्या आहे। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील या वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। कॅटेगरीनुसार वॅकन्सी जे आहेत ते आपल्याला जाहिरातीमध्ये बघायला मिळेल। अशा प्रकारे कॅटेगरीनुसार वॅकन्सीज आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत। निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। त्या संदर्भातील सिलेबस आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेला आहे। एकूण या ठिकाणी 200 मार्काची एक्झाम तुमची घेतली जाईल। वयमर्यादा जी आहे तुमची 18 ते 38 वर्षापर्यंतची ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी आहे।
त्यानंतर SC/ST, NT, OBC, SBC या कॅटेगरीसाठी 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. PWDसाठी 45 वर्षाची या ठिकाणी आहे. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांसाठी देखील 45 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. अनाथ उमेदवारांसाठी 43 वर्षाची वयोमर्यादा आहे. वॉर्ड एक्स फ्रीडम फायटर जे असतील त्यांना या ठिकाणी 45 वर्षापर्यंतची या ठिकाणी वयोमर्यादा आहे. अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 46 वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे. स्पोर्ट पर्सनसाठी 43 वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी आहे. माजी सैनिकांना देखील या ठिकाणी सवलत देण्यात येणार आहे. परीक्षा शुल्क जे आहेत आरक्षित प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये इतके या ठिकाणी आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क माफ या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.